महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस कडेगावच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य देवराश्री येथील वन विभागाच्या वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण यांना पलूस तालुक्यातील कुंडलगावच्या हद्दीतील डोंगराभोवती संरक्षण जाळीचे काम ठेकेदाराकडून अपूर्ण ठेवले ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले। या परिसरात वन्यजीव मोठ्या प्रमाणात हरिण, काळवीट, सांबर, रानडुक्कर, साळींदर इत्यादी वन्यजीव आहेत। असे वन्यजीव अभयारण्यात असताना देखील संरक्षण जाळीचे काम ठेकेदारांकडून प्रलंबित ठेवण्यात आले। हे काम प्रलंबित असल्यामुळे मोकाट श्वान आत अभयारण्यात प्रवेश करून वरील वन्यजीवावर मोठ्या प्रमाणात हल्ला करून मृत्युमुखी पाडत आहेत। तसेच जाळीचे काम अपूर्ण असल्यामुळे वन्य प्राणी देखील त्यातून बाहेर पडत आहेत व तेथील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात करत आहेत। तरी याची वन विभागाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस कडेगावच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पलूस तालुका अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिलाय। यावेळी अविनाश जाधव जिल्हा उपाध्यक्ष, सतीश येताळ कडेगाव तालुका उपाध्यक्ष, दिलीप निकम पलूस तालुका उपाध्यक्ष, अतुल तातुगडे सचिव, अनिल माने शाखा अध्यक्ष व मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।